तर कांदिवलीत एका तरुणाकडून राज ठाकरेंना शिवीगाळ करण्यात आली। शिवीगाळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला। अपशब्द बोलणाऱ्या तरुणाला मनसैनिकांनी चांगलाच चोप दिलाय। संबंधित तरुण दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे। चोप दिल्यानंतर तरुणानं मनसैनिकांसमोर माफीही मागितली। वो किसको मारा क्या? राज ठाकरे किसको मारा क्या? सामने से जाके मार के दिखाए। मैं तो खुद आके मेरे को मार के दिखाए। अगर राज ठाकरे कल तेरे गैरेज में आ गया तो क्या? मेरे को सामने से आके मार के दिखाए ना। हाँ, तो तू राज ठाकरे कुछ नहीं कर सकता। राज ठाकरे साहब का क्यों नहीं कर सकता है? कांदिवली शिवाजी रोड बम्बई छोड़ के चले जाओ, कल का कल चले जाओ। बोल अगर राज ठाकरे साहब दोबारा तेरे गैरेज पे आ गया तो तू क्या कर सकता है? हाँ, वो मेरे को मार के दिखाए अगर वो मार के दिखाएगा तो मैं उसको मार के दिखाऊंगा। बोल वो मेरे को एक झापड़ मारे, उसको दो झापड़ मारने का मैं औकात रखता हूँ। बोल ये गलती का मैं माफी मांगता हूँ, मेरा गलती था। मैं आप उल्टा सीधा बोला राज ठाकरे साहब के बारे में, उसके लिए मैं पैर पे नमस्कार बोल के सॉरी बोलता हूँ। कभी ऐसा गलती नहीं करूँगा। मराठी लोगों के मराठी लोगों के बारे में भी कुछ गलत नहीं बोलूंगा। उसके लिए मैं सबके पैर पे गिर के माफी मांगता हूँ। मराठी भाषा सीखूंगा जल्द से जल्द। सर मैं सीखूंगा, जो बोलेंगे आप लोग सब सीखूंगा। तर मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात चाकूचा धाक दाखवून तोडफोड केल्याची खळबळजनक घटना घडली होती। बाळा पाटील नावाच्या एका व्यक्तीनं मेडिकल आणि मोबाईल दुकानात तोडफोड करून 2 जणांवर दगडफेक केली, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे। समतानगर पोलीस स्टेशन येथे बाळा मच्छिंद्र पाटील याच्या विरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न VNS कलम 109 अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा, खंडणीचा गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल केलेला आहे। CR नंबर 448/26 अन्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे। त्याला तातडीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि आज रोजी त्याला न्यायालयात हजर करत असून पोलीस कोठडी त्याची घेण्यात येत आहे। आरोपीची पार्श्वभूमी काय असेल? आरोपी समतानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहण्याचा आहे, रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्यावरती 2011 ते 21 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावरती प्रतिबंधक कारवाई देखील केलेली आहे। तर बागेश्वर म्हणजे खराची पैदास जितेंद्र आव्हाडांनी धीरेंद्र शास्त्रींवर ही टीका केलेली आहे। धीरेंद्र शास्त्रींना शिवरायांचा इतिहास काय माहिती, अशी टीका यावेळी जितेंद्र आव्हाडांकडून करण्यात आली। बागेश्वर काय त्याचं आधी नाव धीरेंद्र वगैरे काहीतरी होतं, नंतर तो बागेश्वर झाला। तो काय ते चिठ्ठीतनं वगैरे लोकांना आपलं भविष्य सांगायचं आहे। हे सगळे काही खराची पैदावळ आहे, ही खराची पैदास आहे सगळी। आता बागेश्वरला काय माहिती शिवाजी महाराज, काय माहिती शिवाजी महाराजांचा इतिहास। जे रामदास कधी भेटलेच नाही, त्यांच्या म्हणे चरणी त्यांनी राजमुकुट ठेवला आणि आता तुम्ही लढा, मी थकलो। कुठला घाम म्हणजे कुठला गळलेला पायाला आणि कुठे थकलेले बघितले यांनी शिवाजी महाराजांना। हेच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।